पावसाचं आता पुनरागमन झालेलं आहे आणि हा पाऊस आला की नदी नाले कसे भरून वाहतात. सृष्टीच्या सौंदर्याला सुद्धा बहर येतो आणि दऱ्याखोऱ्यातून वाहणारं पाणी पाहून मन प्रफुल्लित होतं. हेच सृष्टी सौंदर्य जे आहे ते सोलापुरातल्या माजी एका सैनिकानं आपल्या शिवारामध्ये आणलेलं आहे. पाहुयात माझाचा हा एक स्पेशल रिपोर्ट. पाण्याची ही समृद्धी आणि खळखळणारा गोड आवाज आहे सोलापुरातील एका शेतातला. पाहता क्षणी प्रेमात पडावं असं सौंदर्य फुलवलंय प्रयोगशील शेतकरी बाबूराव पेटकर यांनी. पावसाचं वाहून जाणारं पाणी अडवलं, त्याला शिवारात बागडू दिलं आणि त्याचं संवर्धन करून जिरवलं. आम्ही काय विचार केला, आपण स्वावलंबी होण्याकरता सैनिकांना स्वावलंबी स्वाभिमानी राहण्याकरता शासनाने आम्हाला राष्ट्रपुरुषांनी शेती दिलेली. राष्ट्रगीतामध्ये सुजलाम सुफलाम. तर हे सुजलाम सुफलाम आपण लहानपासून म्हणत असतो, परंतु ते आम्ही साकार कधी करणार. मला एक संधी मिळाली आहे हे साकार करण्याची. 20 वर्षांपूर्वी बाबूराव पेटकर यांना 3.5 एकराची ओसाड जमीन मिळाली. पावसाचं वाहून जाणारं पाणी अडवण्यासाठी त्यांनी भन्नाट प्रयोग केले. जलस्रोत शुद्धीकरण आणि जलस्रोत बळकटीकरण असं या प्रयोगाचं नामकरण पेटकर यांनी केलं. त्या बांधाच्या वरच्या बाजूला शोषखड्डे निर्माण केलेत. प्रत्येक 50 फुटाच्या अंतरावर असं शोषखड्डे निर्माण केलेत आणि पाणीसुद्धा अडवण्याचा प्रयत्न केला. वनस्पतींनी, गवतांनी आणि दगडांनी पाणी स्वच्छ होऊन खालच्या बाजूला येत आहे आणि ते आलेलं पाणी आम्ही वॉटर बेड्समध्ये घेतलेलं आहे. वॉटर बेड्समधून पाणी आमच्या विहिरीमध्ये पडत असलेलं दिसतंय. या प्रयोगामुळे पेटकर यांची शेती 12 महिने सदाहरित असते. दुष्काळ, नापिकी, पाणी टंचाई या समस्यांना त्यांच्या शिवारात बंदी आहे. पेटकर यांची शेती परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक प्रयोगशाळा बनली आहे. विशेष म्हणजे त्यांनी 20-25 वर्षाची जुनी झाडं त्यांनी जतन करून ठेवलेली आहेत. निरगिरी झाड आहे, सागवानचं झाड आहे आणि त्यांनी वॉल कंपाऊंड सुद्धा त्यांनी करताना त्यांनी विटेची केली नाही, तर त्यांनी झाडांचीच वॉल कंपाऊंड केलेली आहे. पाऊस वगैरे कमी नाही, पाऊस आहे जेवढा पाऊस त्या पावसाचा वापरलं, एक एक थेंब तुम्ही त्याला जिरवलं पाहिजे. पाणी जिरवल्याशिवाय पाणी जमिनीत जाणार नाही. आणि जेवढं निसर्गाचा नियम आहे रिसायकलिंग, जेवढा पाऊस जमिनीत पडतो तेवढा पाऊस पुन्हा वर ढगात जातो, पुन्हा ढगातनं खाली येतो. हे सायकल जर टिकवायचं असेल तर पाण्याला तुम्हाला साठा केलाच पाहिजे. साठा केलेलं पाणी वापरलंच पाहिजे. राज्यातील शेतकऱ्यांनीही हा प्रयोग राबवत पावसाचं पाणी अडवावं, अडवलेलं पाणी जिरवावं आणि या मुरलेल्या पाण्यावर आपलं शेत शिवार फुलवावं. शिवकुमार पाटील, ABP माझा, सोलापूर.